नमस्कार, मी अश्विनी स्वामीज्ञा फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपला फ्रीमध्ये मशीन क्लास आपला बुधवारपासून स्टार्ट होणार आहे। त्याच्या आदल्या दिवशी मी उद्या एक व्हिडिओ टाकणार आहे की आपल्याला मशीनसाठी काय काय उपयुक्त गोष्टी आहेत, काय काय आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी काय काय लागणार आहेत, त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी एक मिनी ब्लॉग तुमच्याशी शेअर करते। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आज सांगणार आहेत की उद्याच्या आपल्या मशीन क्लाससाठी कोणत्या कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। त्याच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसं वाटतंय काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असाच सपोर्ट करा। तिथे बघू शकता मी एक प्लेन कागद घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे जर न्यूजपेपर असेल तरीही चालेल। मी एक प्लेन कागद घेतलेला आहे का तर तुम्हाला व्यवस्थित माप वगैरे कळलं पाहिजे त्यासाठी। तर आपली पेपर कटिंग असणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपली पेपर कटिंग असणार आहे। नंतर आहे आपला प्लेन कागद झाला। आता आहे मेजर टेप। सगळ्यांना तर माहिती आहे मेजर टेप हा खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला मेजर टेप लागणार आहे। नंतर लागणार आहे कैची, लोखंडी कैची लागणार आहे आपल्याला। फॅब्रिक वगैरे फॅब्रिकचं अस्तर वगैरे सगळं कट करण्यासाठी मोठी कैची लागणार आहे लोखंडी। नंतर आहे ही छोटी कैची। ही छोटी कैची कशासाठी, आपण जेव्हा पेपर पॅटर्न कटिंग करू तेव्हा आपल्याला लोखंडाच्या कैचीने पेपर पॅटर्न कटिंग करायचं नाही आहे। ह्या छोट्या कैचीनेच पेपर कधी पण कट करायचा, कारण मोठ्या कैचीने कट केल्याने पेपर कट केल्यामुळे त्याची धार जाते आपल्या मोठ्या कैचीचे। त्यासाठी छोटी कैची यूज करा। नंतर लागणार आहे आपली नोटबुक। तुम्ही बघू शकता ह्या नोटबुकमध्ये काय लिहायचं, चेस्टचं माप, मोंड्याचं माप, ते सगळं मी तुम्हाला याच्यात लिहायला सांगणार आहे। त्यासाठी वही पेन आपल्याला लागणार आहे। नंतर आहे स्केल। तुम्ही बघू शकता स्केलमध्ये पण स्केल तुमच्याकडे लोखंडी लाकडी असेल तरीही चालेल, कारण आपला सेप व्यवस्थित स्ट्रेट आला पाहिजे त्यासाठी आपल्याला स्केल लागणार आहे। नंतर आहे मार्कर कशासाठी घेतला आहे, जेणेकरून व्यवस्थित असं दिसेल त्यासाठी मार्कर घेतलेला आहे। तुमच्याकडे पेन हे असेल तरीही चालेल। नंतर आहे धागा तर सगळ्यांना माहितीच आहे की धागा हा लागतो, जे तुमचं ज्या कलरचं फॅब्रिक आहे त्यासाठी धागा लागेल। नंतर आहे चॉक आपल्याला कपड्यावर ड्रॉ करण्यासाठी आपल्याला चॉक लागणार आहे। नंतर आहे सुई। ही बघू शकता तुम्ही, ही हाफ शटलची सुई आहे, कारण माझी मशीन ही हाफ शटलची आहे। तर ही हाफ शटलची सुई आहे। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कोणाला ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी त्यांना समजत नाही की हाफ शटलची मशीनची सुई कशी आणि फुल शटलची कशी। तर हे बघू शकता, जसं तुम्हाला मी दाखवलं आहे त्याप्रमाणे हाफ शटलच्या मशीनची जी सुई आहे ती एक साईडला चपटी असते, म्हणजे एकदम प्लेन असते, आणि एक साईडला गोल असते। ही आहे हाफ शटलची मशीन। आणि फुल शटलची मशीन ही सगळ्या बाजूने गोल असते, त्याला फुल शटलची मशीनची सुई असं म्हणतात। आणि एक साईडला जी चपटी असते प्लेन असते ती हाफ शटलची सुई असते। मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच की बाबा सुई कशी लावायची मशीनमध्ये, त्या दाबामध्ये सुई व्यवस्थित कोणत्या प्रकारे लावायची हे तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच। आता आहे रिवाइंडर। हे रिवाइंडर कशासाठी आहे, हे रिवाइंडर आपण जो धागा जो भरण्यासाठी आपली जी बॉबिन असते त्या बॉबिनसाठी हे रिवाइंडर आहे। बऱ्यापैकी कोणी कांडीने वगैरे दांडीने कशाने पण धागा भरतात, त्यांनी धागा व्यवस्थित त्या बॉबिनमध्ये भरला जात नाही, त्यासाठी हे रिवाइंडर आहे। हे तुम्हाला कपड्याच्या शॉपमध्ये किंवा अस्तर वगैरे असतं त्या शॉपमध्ये तुम्हाला इझी भेटून जाईल। 15 ते 20 रुपयाला हे रिवाइंडर असतं। नंतर आहे स्टिच ओपनर। तुम्ही बघू शकता हे स्टिच ओपनर अशा काहीतरी पॅटर्नचं आहे। हे कशासाठी, जेणेकरून आपण ब्लाऊज वगैरे शिवताना कधी आपली शिलाई चुकते, कधी फिटिंगचं माप चुकतं, ती शिलाई खोलण्यासाठी याचा खूप उपयोग होतो। आपण बऱ्यापैकी साडीच्या पिनाने वगैरे शिलाई खोलतो तेव्हा कधी कपडा फाटतो, कपड्याचा धागा उचलतो, पण ह्या स्टिच ओपनर कोणत्याही प्रकारचा धागा उचलत नाही आणि शिलाई पण एकदम इझिली खोलते। त्यासाठी आपण हे स्टिच ओपनर यूज करणार आहोत। हे पण तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये इझिली भेटून जाईल। हे आहे स्टिच ओपनर। तर हे स्टिच ओपनर एक आपल्याला आपल्या सामानामध्ये हवं आहे। नंतर आहे हुक पॅकेट। जर तुम्ही हुकचं ब्लाऊज यूज करत असाल तर एक हुक पॅकेट, तुम्ही जर बटनचं ब्लाऊज यूज करत असाल तर एक बटनचं पॅकेट। नंतर आहे सुई। हे सुईचा जो रोल आहे तो सुईचा रोल का, तर कधी आपलं जे फॅब्रिक असतं ते खूप सटकतं असतं, नवीन शिकताना आपलं व्यवस्थित शिलाई आपल्याला करता येत नाही कपड्यावर, त्याच्यासाठी ह्या पिनांचा उपयुक्त होतो। सगळ्या साईडने पिन वगैरे यूज केली की ती आपली व्यवस्थित शिलाई वगैरे बसते, कपडा वगैरे सटकत नाही।
त्यासाठी आपली ही पिनाचा आपण उपयोग करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या मशीन क्लासमध्ये आपल्याला ह्या उपयुक्त गोष्टी आहे ह्या सगळ्या लागणार आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर उद्या आपला एक व्हिडिओ पडणार आहे 1 वाजता, बरोबर 1 वाजता व्हिडिओ आपला पडणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं किंवा ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं आणि मोंडा वगैरे किती घ्यायचा, काय घ्यायचा हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ आपला 1 वाजता पडणार आहे. तर सगळ्यांनी प्लीज नक्की जॉईन करा आणि तो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. आपल्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये कोणत्या चेससाठी किती मोंडा घ्यायचा, किती पुढचा गळा घ्यायचा, ब्लाऊजची पूर्ण उंची कशी घ्यायची, ब्लाऊजचं पूर्ण फिटिंगमध्ये माप वगैरे कसं घ्यायचं, हे काय सगळं तुम्हाला उद्या डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर उद्याचा 1 वाजता पडणारा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.